आज वेळ, कारण त्यानंतर स्नान झालं, चंदन विलेपन झालं, संध्या झाली. महाराज, गाढवाचे अंगी चंदनाची उडी. काय म्हणालास? काय नाही महाराज, याच्या पुढचं का मी सांगतो. लिहू. गाढवाचे अंगी चंदनाची उडी, अन राखे सव भेटी केली तेने. संतू, कोणाचा रे ग्रंथ हा? महाराजांचे अभंग लिहून घेतोय मी. असं असं असं. आणि घाण्या काय बंद केलास वाटतं? ते कशानं? आपल्या मठात जबरदस्तीनं जे फुकट तेल येतंय ना, ते माझ्याच घाण्यातलं. फुकट? होय. मंबाजी बाबा पोरगा आहे, त्याचं म्हणणं मनावर घेऊ नका. छे 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 छे. क्षमा वीरस्य भूषणम संस्कृत आहे, काय कळलं? मलाही नाही काय कळलं. पण मी इथं आलोय तो केवळ नाम संकीर्तनाचा गजर ऐकायला. अरे तो तरी तर अखंडच चाललाय. संतू बाबा हे टाक ज्ञानबा, करा सुरुवात. कोण पिऱ्या? ये 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 वाह ये. हा, मंबाजी बाबानं हत्ता. संतू, अरे कुऱ्हाड खाली ठेवलीस, टाळ घेतलास, पुढे ये. आपण मंबाजी बाबांना नामस्मरण कसं करतोय ते ऐकवायचं आहे. ये तू इकडे पुढे. ऐसे कैसे झाले भूलो, ऐसे कैसे झाले भूलो, ऐसे कैसे झाले भूलो, ऐसे कैसे झाले
माम्या माम्या काय करतो? अरे पिऱ्या ना, अरे पिऱ्या ना. पांडुरा ना. चांडाळा, तोंडात रामाचं नाव घ्यायचं सोंग करून असली रावणाची पापी कृत्य करतोस. महाराज महाराज, मी सांगत नव्हतो या पाप्याच्या मनात काहीतरी विष आहे म्हणून. महाराज निस्ता हुकूम द्या, या पळशीने याचा मुंडक धडा वेगळा करतो. माझ्या हाताची सफाई तरी बघा. पिऱ्या, फरशी खाली ठेव. संता ज्ञानबा, सोडा सोडा त्यांना. आता याला जिवंत सोडणार नाही महाराज. तुम्हाला विठ्ठलाच्या पायाची शपथ आहे. महाराज, काय केलं हे महाराज? अरे अरे तुम्हाला का वेट लागलं का? दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. पण महाराज, आपणच तर सांगितलं ना, शंकराच्या पिंडीवर जर विंचू बसलेला असेल तर तेथे पैजराचेची काम अधम असी तो अधम. अरे पण इथं अधम कोण आहे? अरे मंबाजी बाबा विंचू नाही आणि तू पैजारही नाहीस. अरे आपण वैष्णव. अरे आम्हा वैष्णवांना असं शोभत नाही. आलो याच कारणाने आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाने आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाने बोलले ते ऋषी. बोलले ते ऋषी साचे भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाने आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाने आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाने. त्याची देऊल कमरेची लंगोटी नाठाळाचे काणी काठी हाणू माता. अरे इथं नाठाळ कोण आहे? नाठाळाच्या माथ्यात काठी जर हाणायची असेल तर माझ्या शिवरायाच्या सैन्यात शिलेदार म्हणून दाखल व्हा आणि तिथं काय तो दाखवा पराक्रम. पण जाऊ द्या, मंबाजी बाबांना जाऊ द्या इथून. अरे मंब्या, महाराजांचा पाय धर. महाराजांनी 100 वर्षांचा औषध दिलास म्हणून सुटलास. गेने मी इथं एकटा आहे, शिवाय निशस्त्र आहे, म्हणून तुझी बडबड मी ऐकून घेतोय. बरं, आता हा तुका वाणगट सुटला, पण लक्षात ठेवा, याच्या सकट लवकरच तुम्हा सगळ्यांची 100 वर्ष भरली म्हणून समजा. मंब्या, या टाळानं तुझं टाळकं फोडीन. महाराजांच्या पायासी महू मेणाहूनही आम्ही विष्णुदास, पण तुझ्यासारख्या खटाशी वागताना कठीण वज्राशी भेदवायचे. अरे जा रे, काय करणार आहे तुम्ही? काय करणार? तुका म्हणे कापू नाके आणि वरी शिकविसी. मंबाजी महाराज, जा आपण. ही मुलं चिडली तर फार अनर्थ होईल.
याच्या रूपानं सारा देहू गाव तुमचा वैरी होऊन बसेल. हे वेळ राजाचं वैर चालेल पण प्रजेचं वैर पत्करू नका. आज ओघा मराठा विठ्ठलाच्या चरणाशी अगदी नमला आहे. त्यांच्या भावना दुखू नका आणि तुमचं ह्यात हित होणार नाही. संतू जाऊ दे त्यांना. खुळ्यानो खुळ्यानो मला मारून वैष्णवाचा धर्म बुडाला असता का? अरे अरे मी मेलो असतो ह्यांच्या हातून तर मला सद्गती तरी लाभली असती, जशी रामाच्या हातून शूद्रांना लाभली तशी. उद्या वाख्यानं किंवा महामारीनं मरण्यापेक्षा ह्या गोसावी महाराजांच्या हातून मेलो असतो तर वैकुंठला तरी गेलो असतो. पांडुरंग पांडुरंग. तुझी वैकुंठाला जाण्याची घटका भरतच आली आहे. हा तथास्तु तथास्तु. हा आपला आशीर्वाद खरा हो हीच विनंती. ह्या ढोंगाला मी फसणार नाही. लक्षात ठेव, रामेश्वर शास्त्री वाघोलीकरांच्या रूपानं तुझा मारेकरी वाघोलीवरून वाट चला देतोय. पांडुरंग पांडुरंग. रामेश्वर शास्त्री म्हणजे साक्षात वेदो नारायण. आणि त्यांना आपण इथं कशाला बोलवलं? मी आलो असतो वाघोलीला. हो, मी झालो असतो वाघोलीला. अरे म्हणजे हे स्वतःच्या मोठेपणाचा आणखी एक विरोध. आम्ही शत्रू मित्र भेद मानित नाही, आपपर भेद मानित नाही. शत्रूच्या घरी सुद्धा आम्ही प्रेमानं जातो. आम्ही विश्वाचे ऐक्य साधणारे. या साऱ्या बिरुदावली घेऊन मिरवण्याची तुला हौसच जडलेली आहे. या तेल्या तांबोळ्यामध्ये मिरवण्याची तुला चटक लागलेली आहे. माझा आजचा बेत फसला म्हणून हुरळून जाऊ नकोस. आजपासून 8 दिवसांच्या आत रामेश्वर शास्त्री वाघोलीकर येतील. त्यांच्या न्यायासनासमोर उभा राहा आणि ते देतील तो न्याय मान्य कर. जशी आपली इच्छा. एकच विनंती आहे. कोणती? आषाढीची वारी अगदी तोंडाशी आलेली आहे. पांडुरंगाला या डोळ्यांनी शेवटचा डोळे भरवून पाहतो आणि त्यानंतर रामेश्वर शास्त्रींच्या न्यायालयासमोर उभा राहतो. ठीक आहे, नाही म्हटलं तरी तू आज मला जीवदान दिलंच आहेस. मला कोणाचाही उपकार शिल्लक ठेवायचे नाही. तुझी विनंती मला मान्य आहे. संत्या, गेण्या, पिरे, लक्षात ठेवा, तुमची घटका आता भरत आलेली आहे. आता जाता असा गप का कस? तू त्या पंढरीवरून परस्पर पळून मिळत जाऊ नकोस. हा छे 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 छे. ही शंकाच नको आपल्याला. कशाला घेऊन मी पळून जाईल? चित्ती राहो कंठी सकेना भयाचे तो आम्हा. चित्ती राहो कंठी सकेना भयाचे तो आम्हा. चित्ती राहो कंठी सकेना समर्पित जीवे भावे कशा भावे कारणी. समर्पित जीवे भावे कशा भावे कारणी. भयाचे तो
आनंद आहे, आनंद आहे. तुका वाणगट वेदांत सांगायला लागला आणि तेल्यानेही आता उपदेश करायला सुरुवात केली. मग आता आम्हा ब्राह्मणाला हाती नांगर धरावा लागणार. आता उठा की चला की यायला. हो झालंच. संताजी जा रे बाळानो, असला काही अविचार करू नकोस. पिऱ्या, मंबाजी बाबांचा सूडबीड घेण्याचे विचार मनातून काढून टाक. ज्ञानबा, तू याची समजूत घातली पाहिजे. पर बाबा तो देव असा उपराट का करतोय? वेड्या, विठ्ठल काहीच उपराट करत नाही. जग हे केवळ माणसांचंच आहे. ह्या माणसानं अहंकार होऊ नये म्हणून विठ्ठलाने अशी हिंस्र शापद निर्माण केलेली आहे. तसेच आपण वैष्णव म्हणजे वेगळे कोणतरी आहोत असं आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून पांडुरंगाने असे निंदकही निर्माण केलेले आहेत. निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी. पांडुरंग संतू, मंबाजी बुवा रागावू नको. मंबाजी बाबा इथं क्रोधाने जिंकायला आलेले होते. तू त्याच शस्त्राने त्यांना जिंकू शकणार नाहीस. जा आता घरी. लक्षात ठेवा, वैष्णवाच्या ब्रीदाला कलंक लागेल असं काही करू नका. पांडुरंग सदैव तुमच्या पाठीशी आहे असंच समजा. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. संत पळाले दूर बाबा हसत पंढरपूर. संत पळाले दूर बाबा हसत पंढरपूर. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. संत पळाले दूर बाबा हसत पंढरपूर. संत पळाले दूर बाबा हसत पंढरपूर. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल कोण शोभा? आज अचानक असं का? आमच्यावर अनुग्रह का केला अचानक? काही विशेष मनसुबा? विशेष मनसुबा काही नाही. न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देती सदा ही दिशा. शिवराया, आम्हा मराठ्यांचा राजा तो. शिवनेरीच्या शिवाईनं जिजाईच्या कुशीत तुला निरवलं ते हे उद्गार काढण्यासाठी नाही राजा. गंगा माईसारख्या पवित्र अशा जिजा माऊलीचा तुला सहवास लाभला तोच खरा संत संग. त्या माऊलीच्या आशीर्वादाची पुण्याई तू जोडली आहेस. तर तुला दुसरा सत्संग कशाला? काय वेड्यासारखा बोललास राजा, काय वेड्यासारखा बोललास. महाराज, हा तुला अक्षय हरिनामाचा गजर ऐकतात कोण वेडा होणार नाही? राजा, राजा तू होता कामाने, तू वेडा होता कामाने. अरे तुझा जन्म हरिनामाच्या गजरानं वेडा होण्यासाठी नाही. तू साक्षात विष्णूचा अंश आहेस. तुझ्या नामाचा सर्वत्र आज गजर होत आहे म्हणून आम्ही अगदी निर्भयतेने संचार करू शकतो. आज माझ्या महाराष्ट्राचे सारे मावळे या भीमरेच्या तिळीवर ज्या हिरिरीने संचार करत आहे त्याच निर्धारानं तुझ्या खांद्याला खांदा लावून सगळी प्रजा राबत आहे. आम्हा मावळ्यांचा तू राजा. मावळ्या छत्रपतीला वैराग्य शोभत नाही राजा, पराक्रम शोभतो. महाराज, बसावं. माणसं ताटकळली आहेत. अरे मग बसा की तुम्ही. देवा,
आमचा राजा उभा असताना आम्ही प्रजा बसणार कशी? तुम्ही लढाईवर निघाल्यावर आम्ही आमची भालापर्ची काढून लढाईवर निघाणार. ऐक ऐक राजा, यथा राजा तथा प्रजा. उद्या मराठ्यांचा राजा बैरागी झाला म्हणून प्रत्येक जण अंगाला राग लावून बैरागी होईल. बैराग्यांचं बाजार बुडग माझे राजा, बाजार बुडग माझे. अन्यायाच्या नावाखाली अत्याचार माझे, धर्माच्या नावाखाली अनाचार होईल राजा. महाराज बसावं. छे 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 छे, हे काय वेड्यासारखं? तुकोबा, निदान आपल्या पायाशी तरी बसू द्या. राजा, भवानी आईच्या पायाचं ज्याला प्रत्यक्ष दर्शन झालं त्याने माझ्या पायाची पायधूळ का घ्यावी? महाराज, मी काय बोलणार आपल्या? ज्या वाणीतून वेदांत येतो त्या ओघाला तोंड देण्याचं सामर्थ्य माझ्या शब्दात नाही. महाराज, मी रांगडा शिपाई घडी. हे किती गोड बोललास राजा. हे शब्द तुझ्या मुखात शोभतात. रांगडा शिपाई गडी. अरे आम्हा मराठ्यांचं सगळंच रांगड. आमचा विठ्ठल रांगडा, आमचा राजा रांगडा, आमची प्रजा रांगडी, आमचा देश रांगडा, वेश रांगडा आणि आमची भाषाही रांगडी. राजा, आपल्याला काय करायचंय दिल्लीची आदर्शशाही? या पिंपळाच्या पाराला तुझे पाय लागले की याचं सिंहासन होईल. त्याला मयुरांची आकृती नको, हिरव्या मोत्यांची जडावही नको. बसावं महाराज. बाबांच्या शेजारी महाराजांना बसलेलं पाहिल्यावर भगव्या झेंड्याला जरी पटका जोडल्यागत वाटलं. सोबदार, महाराज, आई साहेब कुठे आहे? आवले, मराठ्यांच्या राजाची आज्ञा आली आहे. शेष आज्ञा नाही. आई साहेब, शोभा, आज काय खुळ्यासारखं आरंभलंय? अरे, प्रजेनं राजासमोर वाकायचं, राजानं प्रजेसमोर नाही. महाराज, आपल्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादावर आम्ही हिंदवी स्वराज्याचा संकल्प सोडलाय. महाराज, मग आई समोर वाकायचं नाही तर कुणासमोर? संतू, आता यानंतर चाकणला जाणार का रे? त्याला किती अवकाश लागतो महाराज? घोड्यावर मान ठोकेपर्यंत मी जाऊन पोचेन सुद्धा. पण ऊन खूपच तापलंय रे. वाह शोभा, हे कशाला आणलं? आवले, आपल्यासाठी नाही होते. राजा, गळ्यात तुळशीच्या माळा आणि हातात चिपळ्या, हीच आमची भूषणं. हे काय करायचंय आम्हाला? निराशेचा गाव आंधळ आम्हासी. महाराज, संतांच्या दर्शनाला येताना रिकाम्या हाताने येऊ नये अशी आमच्या वाडवडिलांची शिकवण आहे. राजा, तुझे हात रिकामी आहे. अरे, तुझ्या हातात आज एवढा राज्य कारभार आहे. ज्या हातात प्रत्यक्ष भवानी मातेनं प्रजेच्या रक्षणासाठी तलवार दिली, ज्या हातानं दुष्टांचं निर्दालन होतं, ज्या हातातून सदैव औदार्य ओसांडत, ते तुझे हात रिकामी आहेत. ह्या विश्वाचा सगळा पारा जसा विठ्ठला विना रिकामा आहे असंच म्हणावं लागेल राजा. बाबा, बाबा उचल ते टाक. राज वैभव हे राजाच्या अंगा खांद्यावर शोभून दिसतो. महाराज, आमच्या खांद्यावर घोंगडी आणि अंगावर पताका आम्हा वारकऱ्यांना मुंगी आणि रावळ आम्हा सारी भाजीवर, मुंगी आणि रावळ आम्हा सारी भाजीवर, मुंगी आणि रावळ आम्हा सारी भाजीवर, मुंगी आणि रावळ
या देहाला संतू तेली म्हणतात महाराज. संतू तेली जगनाडे असं नाव आहे माझं. तेली? होय, तेलाचा घाणा आहे माझा. हा तेली आहे, हा पिऱ्या रामोशी आहे, हा ज्ञानबा चांगला आहे. हे सगळे विठ्ठलाच्या नामानं अगदी वेडे झालेले आहेत, पण यापैकी कोणीही संसार सोडलेला नाही. महाराजांची सारी शिकवण आहे महाराज. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेग करी. धन्य. आज इथला तेली सुद्धा ब्रह्मविद्ये इतका तन्मय झालाय, हे पाहून खरंच समाधान वाटतं. शिवबा, शिवबा, आम्हा वारकऱ्यांचा पंथ म्हणजे केवळ टाळ फुटणाऱ्यांचा नाही. सावता माळ्याला कांद्या मुळात माझी विठाई माऊली दिसली. चोकोबाला रस्ते झाडताना पांडुरंगाचे पाय दिसले. एकनाथाने गृहस्थ धर्म न सोडता विठ्ठलाला आपलासा केला. राजा, आमची परंपरा संसारातून उठून
भक्तीच्या मार्गाने धावणारी नव्हे, संसारात राहून सुद्धा भावानं देवाला जवळ करता येतं, हे सांगण्यासाठी भागवत संप्रदायाचा जन्म झाला. प्राप्त कर्तव्य म्हणजे ईश्वराची भक्ती. त्या भक्ती मार्गातून आम्ही जपतर्पांचे व्रत वैकालांची अवघड वळण अगदी अलगद काढून टाकली. तू नाही का साध्या शिपाई गड्याचे तानाली मारुसरे तयार केलेस? तर हा माझा संत देण्यासारखा वेद विद्येसाठी तळमळणारा, त्याला वेदांताचं संकुचित दार खुलं करून देण्यासाठी हा सारा खटाटो, आणि त्याची सिद्धी व्हायला तुझ्यासारखा राजाच हवा. महाराज, अर्जुनासारखा भ्रम होतो. ते आपली आपली म्हणून विश्वासानं जमा केलेली माणसं स्वार्थापायी शत्रूची संगत मत करताना आढळतात. चौ कोण अंधारल्यासारखं वाटतं, आणि अशा वेळी वाटतं आकाशवाणी होईल, आपले अभंग कानी पडावे आणि समर्थांच्या ओव्या कानी पडाव्या, आणि निराश मनाला धीर येतो, आणि कृतज्ञतेच्या आसवाने आपल्यासारख्यांचे पाय धुवावे. महाराज, आपल्याकडे एकच प्रार्थना, अशा मुळावस्थेत कधी जर आम्ही आपल्या दर्शनासाठी आलो तर सत्कार्यासाठी लागणारी आपली अभंग वाणी आमच्या कानी पडावी ही इच्छा. राजा, ज्ञानदेव नामदेवाने उघडलेली पाण कोई सतत उघडी आहे. शिवराया, केव्हाही या. तुझ्यासारखा राजा प्रजेला अगदी पांडुरंगासारखा सतोट डोळ्यासमोर उभा राहावा असं वाटतं. आवले, महाराज जायला निघाले. लोकांनी परपंच नीट करायला सांगतायचं, आणि राजा दारात आलं तर त्यासनी नुसतं गुळपाणी दिला बघा सोडतायचं. पांडुरंग पांडुरंग. राजा, राजा ही आवली आहे म्हणून हा तुका आज उभा आहे. शिवदेवा, गरीब प्रजेचा नैवेद्य आहे, घ्या. नैवेद्य नाही, तुमचा प्रसाद. चोपदार, बांधून घ्या ते गुलडाणी आणि वाड्यावर वाटा प्रसाद म्हणून. सरकार, काकींचा निरोप आहे. महाराजांना आवलीचा निरोप आहे? हो सरकार. शेंगदाणे आमच्या गेनू चांभाराच्या शेतातले आहेत असं आवर्जून सांगायला सांगितलंय, आणि विचारलंय गुळ चवीला कसा आहे. आई साहेब, इतका चवदार गुळ आम्ही फार दिवसांनी खाल्ला. या बाया, माझ्या माहेरच ना आलाय. राजाला गुळाची चव आहे की नाही याची परीक्षा पाहणारी प्रजा ज्या देशात निर्भयतेने नांदते, त्या देशाच्या मातीला सुद्धा अमृताची चव आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, तुमच्या सहवासात राहून मन तृप्त झालं. आता आपल्या अभंग वाणीने कानही तृप्त करू द्या. संतो, तुझ्या गोड वाणीनं या मराठ्यांच्या गुणी राजाचं मन अगदी तृप्त 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 कर. हीच थोर भक्ती आवड देवा, हीच थोर भक्ती आवड देवा, हीच थोर भक्ती आवड देवा. हीच थोर
हा देऊ का वहिनी? कोण आहे? वहिनी अंगणात येऊ का? ये नी, तिन्ही सांजेचा आला आहेस. कोण बाबा तू? संतू तेली म्हणतात मला. रामेश्वर शास्त्री राहतात उतरले आहेत तो हाच वाडा आहे ना? होय. कोणाकडून आला आहेस तू? मी तुकाराम महाराजांकडून आलेलो आहे. त्यांचा टाळकरी आहे मी. पांडुरंगाच्या दर्शनाअगोदर पुंडलिकाचं दर्शन झालं. रामशास्त्री बुवा राहतात तो हाच वाडा आहे ना? होय. का? नाही, बाहेर मला आत शिरू देतील की नाही याची शंका होती. का रे बाबा? आम्ही तुकाराम महाराजांची माणसं. अरे मग त्यात काय झालं? रामशास्त्री बुवा तुकाराम महाराजांना शिक्षा द्यायला आले आहेत ना. कोणी सांगितलं तुला? आता सगळं गावच बोलतोय तर. ते तुकाराम महाराजांना सजा द्यायला नाही तर न्याय द्यायला आले आहे. तुकाराम महाराज अन्याय करता आहे अशी त्यांची पुराव्यानिशी खात्री पटल्याशिवाय ते त्यांना काही सजा देणार नाही. हो, विठ्ठल उभा राहतो त्यांच्या पाठीशी. तुम्ही सुद्धा त्यांच्याच बरोबर आलेला आहात का? होय. मी त्यांची धर्मपत्नी आहे. आणि आज हा तुमच्या घरी काही सण वगैरे आहे की काय? सण? होय, सणच आहे. तुकाराम महाराजांनीच सांगितलंय ना, साधू संत येती घरा, तुझी वा वा. वहिनी, तुमच्याही मुखात तुकाराम बाबांचेच अभंग. का? काही चुकलं का? नाही नाही नाही, काहीच चुकलं नाही. पाठ अगदी बरोबर आहे. आणि जर काही चुकलं असतं ना तर ते मी दुरुस्त केलं असतं. म्हणजे तुम्हाला येतो तो अभंगाचा पाठ खरा वाटतं? अहो, तुकाराम महाराजांचे सगळे अभंग मी ह्या हाताने लिहून काढलेले आहेत. मग कुठे आहेत ते ग्रंथ? पालखी बरोबर पंढरीला नेऊन आणलेले आहेत ते. आता देवळात ठेवलेले आहेत. बरं, मी बाबांचा सांगावा घेऊन आलो होतो. अरे बैस, थोडं गुळ पाणी तरी घेशील? नाही, वारीवरून आलो तो थेट इथेच आलो. अजून देवळाचं गावातलं दर्शन घ्यायचं आहे मला. कोणी शिकवली रे तुम्हाला एवढी निष्ठा? ही सगळी बाबांची कृपा. आम्ही नुसते घाण्याचे बैल. असं बोलू नको बाबा. वारकऱ्यांच्या परात्पर गुरुनं रेड्याच्या तोंडून वेद बदलले. आज तुमच्या तोंडून उद्याचे नवीन वेद निर्माण होतील. रखुमाई पाहू आणि तुमचा बोल खरा हो. बरं, तुम्ही बाबांची अभंगवाणी ऐकलीत का? ती ऐका. तुम्हाला गंगेचं स्नान केल्यासारखं होईल. तुकाराम बाबांच्या अभंग गंगेचं स्नान घडलं नाही खरं, पण तीर्थकाशन मात्र केलंय मी. आमच्या वाघुलीला आमच्या वाड्यावर कांडण करणाऱ्या स्त्रिया येतात. त्या नेहमी गातात हे अभंग. मला ऐकायला फार आवडते. रखमा म्हणून कुणबेची बाई येते, तिला खूप येतात हे अभंग. तिनं मला शिकवली. तू मला आणखी अभंग शिकवशील का? हात त्याचे एवढंच ना. अहो, वाटेल तेवढे शिकवीन मी. इथे तर पेठच मोकळी आहे. कुणी यावं आणि घेऊन जावं. सच्चिदानंद सच्चिदान. मंब्या, कोण संतू? काय तुका वाणगट परस्पर पळून गेला म्हणून सांगण्यासाठी आलास होय? आत्ताच पंढरीची दिंडी आली. गावच्या देवाचं दर्शन घेऊन येत आहे तिकडे. आता ह्या देवाचं दर्शन कशाला घेता? लवकरच वरच्या देवाचं दर्शन होणार आहे म्हणावं. कृष्ण कृष्ण. का कुठं वळचणीला पालबिल चुकचुकली की काय? म्हणजे पाल चुकचुकणं अशुभ आहे असं शास्त्रात सांगितलंय. तुमच्याच रूपानं चुकचुकली ती पाल. माझ्या रूपानं पाल चुकचुकली काय? माझ्या रूपानं पाल चुकचुकली नाही. प्रत्यक्ष यमधर्म आलाय तुझ्या तुकारामाचं वाटोळं करण्यासाठी. झालं समाधान? जा. वहिनी, तेवढा सांगावा पोचवा माझा रामशास्त्री बुवाना. मी आत्ताच चंद्रभुगेत भागेत डुंबून आलोय. या डबक्यापाशी काही मला थांबवत नाही. येतो मी. पाहिलं पाहिलं कसं माजवून ठेवलंय त्या तुक्यानं. शास्त्री बुवा कुठं वर आहेत ना? होय, सकाळपासून शास्त्रांत शोधत बसले आहे. आणि सिद्धेश्वर शास्त्री आले आहेत का? आणि रामनायकाचार्य? सर्वजण
अच्छा अच्छा. अरे अरे वा, ही आरास कसली दिवाळी सारखी. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा, तुझी दिवाळी दसरा. छे 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 छे. ओ आम्ही कसले हो साधू संत. रामेश्वर शास्त्री सारखे वेदो नारायण समोर असताना आमच्या सारख्यांच्या स्वागतासाठी एवढी तयारी कशासाठी. तुम्ही नाही हो, हा? तुकाराम महाराज येणार आहेत. काय तुकाराम महाराजांच्या स्वागतासाठी ही तयारी, त्या तुक्यासाठी, त्या शूद्रासाठी. कुठे आहेत रामेश्वर शास्त्री. अहो रामेश्वर शास्त्री, अहो वाघोलीकर, आधी आधी खाली या, खाली या. आता काय न्याय मिळणार आहे तो दिसतोच आहे. अपराध्याच्या स्वागतासाठी न्यायाधीशाच्या घरी दिवाळी. खबरदार, त्यांच्या न्यायशास्त्राविषयी एक तोंडातून अवाक्षर जरी काढलं तरी आता तुम्ही इथे उभं राहू शकणार नाही याची व्यवस्था मी करू शकते. या घराची गृहिणी आहे मी, स्वामिनी आहे. या घरात येणाऱ्या पाहुण्याचं कसं स्वागत करायचं हे मी ठरवेन, तुम्ही तर ठरवू नका. माझे पती इतके न्यायनिष्ठुर आहेत की उद्या माझ्या विरुद्ध या त्यांच्या धर्मपत्नी विरुद्ध न्याय देण्याचा प्रसंग जरी आला तरी त्यांची जिव्हाळ्यानं अथवा प्रेमानं चालणार सुद्धा नाही. जानकी, शांत हो. शास्त्री बुवा, काय प्रकार आहे. जरा चौफेर नजर टाका म्हणजे दिसेल. ही 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 दिव्यांची आरास कोणासाठी आहे असं वाटतं तुम्हाला. कोणासाठी. आपल्या धर्मपरायण गृहदेवतेला विचारा. सारं काही संकोच न करता सांगा बरं. असं आडवाळणारा बोलायचं कारण नाही. पुरुषांना पाहून पडद्याआड जायला मी काही दिल्लीच्या मोगली रीतिरिवाजात वाढलेली मुसलमानी अथवा राजपुतानी नव्हे. वाईच्या ब्रह्मकुळात माझा जन्म झाला आहे. गार्गी मैत्रीचा आदर्श ठेवून ज्यांनी मला सुसंस्कृत आणि निर्भय बनवलं अशा वाईच्या कुळात माझा जन्म झाला आहे. पुरुषांना पाहून माझघरात पळावं इतकं माझं पातिव्रत्य लेचपेचं नाही. सत्यम वदम धर्मम चरम याची शिकवण मला मिळाली आहे. आणि महाराज, ही दिव्यांची आरास तुकाराम महाराज आपल्या घरी येणार आहेत म्हणून मी केली आहे. मंबाजी, एकाच उत्तरात दोघांचेही प्रश्न सुटलेत. ते कसे. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण विद्येच्या बळावर असंख्य शास्त्र वचनांची परीक्षा आणि उलटापालट केली. शूद्र तुकारामाला वेदाचा अधिकार आहे की नाही याची नुसती चर्चा केली. अजून परस्पर विरोधी शास्त्र वचनांच्या जाळातून आपण निर्णयात्मक काही येऊ शकलो नाही. जानकीनं मात्र आपल्या श्रद्धेनं तुकारामाला तुकाराम महाराज ठरवूनही टाकलं. झालं म्हणजे तुमच्याच तोंडून आमच्या फजितीला सुरुवात झाली म्हणायची. आता गावातील कुठल्याही कुत्र्याने उठावं आणि आमच्यावर खुशाल भुंकावं. नाही, थोडे शांत व्हा. अहो, मी अजून तुकारामाच्या बाजूनं न्याय दिलेला नाही. नाही म्हणजे तू काय मिळणार आहे ते दिसतच आहे ना. कशावरून. आपल्या गृहदेवतेनं आरत्या केल्या आहेत. आपण पाद्य पूजा देखील कराल. माझ्या गृहदेवतेची तशी आज्ञा झाली तर मी तेही करेन. अभ्यागताचं स्वागत करणं हा गृहिणी धर्म आहे. हो, पण तुकाराम अभ्यागत नाही, तो अपराधी आहे. अपराधी. त्याचा अपराध